नमस्कार, मी ॲडव्होकेट स्नेहा दीक्षित नवीन व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करते। काल एक नवरा मला फोन करतो आणि मला विचारतो की मॅडम मला डायव्होर्स घ्यायचा आहे, तर बघा ना जरा फटाफट काही होईल का। आणि संध्याकाळी एक बायको मला भेटायला आली होती। तिचं असं म्हणणं होतं की मॅडम मला डायव्होर्स घ्यायचा आहे, परंतु मला सर्व काही पीसफुली हवं आहे। आता ह्या ज्या दोन्ही गोष्टी आहेत, म्हणजे डायव्होर्स फटाफट पाहिजे आणि बायकोकडनं असं विचारणं आहे की मला सगळं शांतपणे न भांडाभांडी करता एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केल्याशिवाय मला पीसफुली मॅडम सगळं हवं आहे। तर हे ना जर तुमच्या नशिबात असेल तरच असे घटस्फोट होऊ शकतात, कारण ते आमच्याकरताही खरं सांगू तर एक आश्चर्य असतं की एवढे समजूतदार नवरा बायको आणि समोरासमोर येत आहेत आणि त्यांच्यात काही वादविवाद नाही, कसली भांडणं नाहीत। खरं तर एक 5 वर्षापूर्वी 2 कपल माझ्याकडे असे आले होते, म्हणजे कन्सल्टेशन घेऊन लगेचच्या लगेच डॉक्युमेंट सकट माझ्यासमोर येऊन बसले आणि त्यांनी शांतपणे खरं सांगितलं की मॅडम आम्हाला दोघांना घटस्फोट घ्यायचा आहे, आमचे कसलेही वाद नाही आहेत, आम्ही इकॉनॉमिकली अगदी वेल आहोत, एकमेकांच्या आयुष्यामध्ये आम्हाला कुठल्याही प्रकारची दखलंदाजी घ्यायची नाही आहे। आम्हाला माहिती आहे की आमचं हे जे लग्न आहे ते कुठे आता पुढे जाण्याच्या मार्गावर नाही आहे, त्यामुळे आम्ही तेवढ्या प्रमाणात समजूतदार आहोत, तर तुम्ही आमचं म्युच्युअल डिवोर्स फाईल करा। आणि खरंच सांगते त्यांचं 3 तारखांमध्ये म्युच्युअल डिवोर्स ची प्रोसेस जी होती ती अगदी पूर्णतः कंप्लीट झाली होती। आता थोडे वर्ष गेली, अजून लोक ज्ञानी होत आहेत किंवा त्यांच्या मनातल्या ज्या राग किंवा एकमेकांबद्दलची बदल्याची भावना अशा बऱ्याच फिलिंग्स रियालिटीमध्ये बाहेर येतात आणि मग म्युच्युअल डिवोर्स जो पूर्वी 3 तारखांमध्ये होत होता ना, त्यालासुद्धा आता 8-9 तारखा आम्हाला ॲडव्होकेट्सना घ्याव्या लागतात। त्यामुळे पीसफुली डायव्होर्स आणि फटाफट डायव्होर्स जर तुमच्या नशिबात असेल तरच होऊ शकेल, अदरवाईज शक्य नाही आहे। लक्षात ठेवा। धन्यवाद।